हॅलो फ्रेंड्स, तर कशा आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर मी प्रतीक्षा पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आता मी हळदी कुंकाची तयारी करतोय. आता नुकतीच संक्रांत झालेली आहे, तर हळदी कुंकू ठेवायचं आहे. तर मग म्हणलं की आज तयारी करूया सगळी आणि उद्या हळदी कुंकू ठेवूया. आणि हळदी कुंकासोबत आम्ही आमच्या संभवीचं बोरनान पण ठेवायचे. तर म्हटलं दोन्ही एकत्रच करूया, म्हणजे मग दोन्हीचं डेकोरेशन वगैरे सोबतच होऊन जाईल आणि मग जास्त टाईम जाणार नाही. तर त्यामुळे म्हणलं मग दोघांचं पण डेकोरेशन वगैरे म्हणजे एकाच दिवशी ठेवूया आपण बोरनान आणि हळदी कुंकू. तर दिवस जातोच, एक दिवस पूर्ण जातोच, किंवा मग आता आजचा दिवस पूर्ण आवरण्यामध्ये वगैरे जाईल आणि उद्याचा दिवस मग सगळा हळदी कुंकामध्येच जाईल सगळा. त्यामुळं म्हटलं मग सोबतच करूया. तर आज काही तयारी करायची आहे, थोडंफार काही सामान आणायचं आहे, वाणाचं सामान पण आणायचं आहे. आणि जे काही डेकोरेशनचं फ्लावर्स वगैरे, आता संभवीसाठी सुद्धा काय डेकोरेशनचं जे असेल ते बोरनांसाठी, तर ते सगळं सामान आणून घेऊया. आणि म्हटलं मग जी छोटी मोठी तयारी असते ती आजच करून घ्या, म्हणजे उद्या काही फक्त डेकोरेशन करायचंच बाकी राहील. कारण मग ऐन वेळेवर जर का बाहेर जाऊन काही आणायचं म्हटलं ना, तर खूप गोंधळ होतो आणि टाईमसुद्धा राहत नाही. तर त्यामुळे म्हटलं मग आजच सगळं आवरून घेऊया. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. तर आम्ही ह्यावेळेस ठरवलं की काही जे गोष्टी असं असेल ना, म्हणजे वाहनासाठी असं काही सामान आणूया की जे सगळ्यांच्या यूजमध्ये येईल. म्हणजे कुणी जर वयस्कर असेल तर त्यांच्यासुद्धा कामी येईल आणि यंग लेडीजसाठी सुद्धा कामी येईल. तर म्हटलं मग तसंच आणूया. लास्ट टाईम आम्ही हळदी कुंकाचे करंडे आणले होते, दिसायला खूप सुंदर होते, पण मग सगळ्यांनीच तेच दिले. तर मग लास्ट टाईम खूप तेच करंडे वगैरे, आता सध्याला पण मार्केटला मी त्या दिवशी जाऊन आले, पण सगळीकडे ते करंडे करंडे सारखे सारखंच नुसतं. तर म्हटलं मग आपण असं काही वेगळं आणूया, किंवा मग काही यूजमध्ये येईल सगळ्यांच्या असं आणूया. कारण मग हे नुसतं शो, म्हणजे शो पीस वगैरे असं काही देण्यापेक्षा ना, थोडंसं यूजमध्ये येईल अशा गोष्टी बघूया म्हटलं. तर आता तिथं गेल्यावर काय भेटतं काय माहिती, तर बघत त्या कारणच आणेल मी जे काही यूजफुल असेल तिथं ते. आता घरची सगळी कामं काही आवरलेले आहेत थोडेफार, आणि चालू आहे आता. तसं दिवस जाईलच त्याच्यामध्ये, काही सामान वगैरे थोडंसं स्वच्छता वगैरे पण चालू आहे करणं. आणि तसं रोज जास्तच आपलं, पण मग थोडंसं सगळ्या लेडीज वगैरे येतील तर म्हटलं थोडं सगळं जास्त साफसफाई वगैरे करून घेऊया. आणि मग मी बाहेर जाऊन सगळं सामान वगैरे आणून देईल. आणि अजून संभावीचं पण मध्ये काही ना काही चालूच असतं, तर तिला घेऊन तिला लगे मध्ये मध्ये करते ती, त्यामुळे मग तिला सांभाळून ना खूप टाईम जातो त्या गोष्टींमध्ये करण्यामध्ये. तर बघूया आता कसं कसं होतं. तर संभवी मॅडम उठलेल्या आहेत आणि आत्ताच संभवी मॅडम झोपल्या होत्या. केस खातात, थोडेसे मोकळे केस दिसले की तोंडात घालायला. आणि थोड्या वेळापूर्वी झोपली होती, लगेच थोडं 15-20 मिनिट झोपून तिला जेवढा टाईम झोपी घालण्यामध्ये लागतो तितक्या वेळ झोपत पण नाही ती. कर ना, तू कर. हाय हाय कर, बाय कर. आत्ताच झोपेतून उठलेलं आहे मॅडम. मम्म खाल्ली, मम्म खाल्ली का? अजून तर काम आवरायला चालूच नाही केले, आता काय माहिती कसं कसं होणार. आणि प्रत्येक छोट्या छोटी गोष्ट, काही जर नवीन गोष्ट काढली तर पहिले मॅडमला चेक करावं लागतं तिला, की काय चालू आहे काम, नेमकं काय करणं चालू आहे, आणि त्याच्यामध्ये अजून काही करता येतं का, पसारा पाहू शकतो का आपण, सगळ्या ह्या गोष्टी पहिले चेक करून घ्याव्या लागतात. आणि तेव्हा ते पुढचं काम नंतर चालू होतं. हो ना पिलू, पसारा पांगवती ना तू सगळा? ओ काय म्हणते? बाय बाय करायचं. बाय बाय म्हण, बाय. कोण परेशान करतो तुला? आणि काल काय केलं होतं माहिती का डुग्गूनं? संभवीनं काल काय केलं होतं माहिती का? तर एक बाऊ होता, कॉक्रोच होता बरं का. कॉक्रोच घेतला, भीती तर बिलकुल वाटत नाही, कॉक्रोचलाच भीती वाटते संभवी आली म्हणून. घेतला आणि मॅडम तोंडात टाकू लागले, लगे खात होत्या कॉक्रोच. हा ना बाई, बाऊ खात होती ना तू? बाऊ बाऊ म्हणून त्याला खातल्या निघाली होती लगे. तू काय असं तू काय मी तू कशाला हसती, कशाला हसती जुक्को. तू काय. तर मी आता आली आहे मार्केटला. तर जे लोक जालन्यातून बघत असतील तर त्यांना आयडिया आलीच असेल मी कुठल्या मार्केटला आली आहे. तर
मग इथं म्हटलं सगळं सामान सोबत एकाच ठिकाणी सगळं सामान भेटतं, अलग अलग ठिकाणी काही जायचं काम नाही म्हणून मग इथं आली आहे. आणि खूप गर्दी होती दुपारी, म्हणजे आता बघताना बरीच गर्दी होती संक्रांतीमुळं किंवा म्हणजे आता वाहनाचं सामान वगैरे घेण्यासाठी. तर मग म्हटलं की जे काही डेली नीड्समध्ये काम येतं, रुमाल किंवा असं काहीतरी बघूया आपण. तर मग बऱ्याच गोष्टी मी बघत होते काय आवडतं काय नाही म्हणून. तर खूप साऱ्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये, व्हरायटी पण खूप होत्या, क्लचर्स होते, रुमाल वगैरे होते. तर मग मी काही घेतलं सामान थोडं वाहण्यासाठी. आणि नंतर मग काही घरासाठी सुद्धा घ्यायचं होतं अजून, जे की घासण्या वगैरे होत्या. तर ते पण घ्यायचं होतं, पण मी विसरून गेले. नंतर मग बिल केल्यावर मला लक्षात आलं. मग 12 पॅकेटचं घासणीचं घेतलं, कारण डेली नीड्समध्ये लागतातच आपल्याला घरी. तर नंतर एक एक आणण्यापेक्षा एकदाच 12 आणून घेतल्या तर मग ते भांड्यावाल्या मावशी पण दर 2-3 दिवसाला घासणी मागतात, त्यामुळं मग एकदाच आणून ठेवल्या. आणि नंतर मग मी आले तेव्हा एवढ्या गाड्या नव्हत्या, पण जेव्हा रिटर्न आले सामान घेऊन तेव्हा खूप साऱ्या गाड्या होत्या आणि मला लक्षातच यायला नाही की मी गाडी कुठं लावली. तर मग फायनली इकडं आली गाडीजवळ. थोडा वेळ लागला मला. तर नंतर मग गाडी सापडली माझी, कारण मग आजूबाजूला खूप जास्त गाड्या आलेल्या होत्या. तर मग सामान वगैरे ठेवलं आणि मग निघाले रिटर्न. पण जेव्हा आम्ही दुकानामध्ये गेले ना, तर तेव्हा एकदम ऊन होतं. आणि लगेच दुकानातून सामान घेऊन जेव्हा बाहेर निघाले की लगेच एकदम आभाळ आलं. एकदम म्हटलं आता पाऊस वगैरे येतो का काय. नंतर मग घरी आले सामान घेऊन. आणि नंतर लक्षात आलं की यार वॅक्सचं सामान तर आणलं होतं, पण ना वॅक्स हीटर माझं संभाजीनगरमध्येच विसरलं. आणि मग घरी काय जुगाड करणार, आता टाईम पण एवढा नव्हता की पार्लरमध्ये जाऊन आम्ही काही हे करणार, कारण घरचं पण खूप सारी तयारी बाकी होती. तर मग आम्ही घरीच हा जुगाड केला, म्हणलं जसं जमलं तसं. तर मग फर्स्ट टाईम असं झालं. आणि किचन वाट्यावर बसून मग मी वॅक्स केलं, मी आणि आमच्या ताईंनी दोघींनी मिळून घरगुती असंच काहीतरी जुगाड करून मग असं वॅक्स केलं. डीजे आला का? अच्छा, कर डान्स. कुठे काय बघायचं? डीजे बघायचा? चल बघायला. दिसतोय का डीजे? नाही दिसतोय का? कुठे डीजे? डीजे कुठे? कर डान्स कर, तू डान्स कर, तू कर डान्स. नाही करत? जाऊ का मग? जायचं आतमध्ये? आतमध्ये जायचं? कर. बाय. किशी दे, किशी दे सगळ्यांना, किशी दे.